नाशिकच्या काठेगल्ली परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सातपीर दर्ग्याच्या हटवणी दरम्यान मोठा गोंधळ उडाला होता। पोलिसांकडून हटवणीची कारवाई सुरू असताना काही हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली। यामध्ये अचानक झालेल्या हल्ल्यात एकूण 21 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली आहे। माध्यमांशी बोलत असताना त्यांनी रात्री घडलेल्या या दंगल प्रकरणी पोलीस दलानं अतिशय तत्परतेने आणि धाडसानं कारवाई करत अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांच्या या कार्याचं मी मनापासून कौतुक करतो असं देखील त्यांनी सांगितलं। पोलीस दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असून सध्या नाशिक शहरात शांतता आणि नियंत्रणाची परिस्थिती आहे। प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले। या घटनेमुळे शहरभरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय प्रशासन सर्व पातळीवर दक्षतेनं काम करत आहेत। नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली। त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली, ते इंज्युअर्ड झाले, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत। थँक्यू। एकूण किती जण जखमी झाले? एकूण 21 अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत। ललित फुलमाळी, नाशिक माझा न्यूज, नाशिक।